वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच मेहनत घेत असून अक्षरशः जीवावर उदार होऊन ते गोमातेचं रक्षण करतात। शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीनं पोलादपूर कापडे नाका येथे मोठी कारवाई केली। रात्री आरोपी जावेद वालवटकर हा बुलोरो पिकअपमध्ये 6 गोवंश जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली। लागलीच रात्रीच्या अंधारात गोरक्षकांनी सापळा रचला आणि गो तस्करी सोबतच कत्तलीचा प्रयत्न हाणून पाडला। कापडे नाका येथे बुलेरो गाडी पकडून त्यात कोंबून भरलेल्या गायींना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। त्याबरोबरच प्राण्यांना निर्दयीपणे वागवणारा आरोपी जावेद वालवडकर याला अटक करण्यात आली। या घटनेमुळे पोलादपूरमधील गोरक्षकांचं कौतुक होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जोर धरत आहे। या प्रकरणात 13 आरोपींचा समावेश असून सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जावेद वालवटकर, सज्जाद, रियाज कचकोल, आसिम कुदेकर, फाईक मदगडी, नाशिर हकीम, रफिक उल्डे, मोच्चिम, नईफ बाबर, शाहिद खान, इरफान, अनवय सय्यद, मंगोश खेडेकर अशी आरोपींची नावं असल्याचं समोर येत आहे। याबाबतचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत। जय श्रीराम। आज पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत। 10:30 वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापडे गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून 7 ते 8 गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा हाणून पाडलेला आहे। तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनस्थितीला सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो। वादळवारा लाईव्ह श्री देवेंद्र दरेकर, पोलादपूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।